तेव्हा हा किल्ला नागनाथ कोळ्यांनी मराठ्याची झोळदाण केली औरंगजेबने. औरंगजेबची फौज लय असते महाराष्ट्रात 8 लाख घोडेचा, आणि महाराष्ट्राचा राऊंड किंग शिवाजी महाराज इथं उभे राहिले. आधी एड्यावर 100 किलोमीटरचा रेंज केला आणि मग सैन्यांना ट्रेनिंग दिली. खालून पाठीमागं तोरणा, नेव्ही दल, कोर्ट कचेरी. तानाजी मालुसरे हाईट किती झाली? 7 फूट, छाती 58, तलवार 35, डहाल 20. तानाजी मालुसरे सातारचा गोडवलीचा बाबाजी मालुसरेंच्या घराण्यातला मुलगा. लहानपणापासून वाढत असताना, वावरत असताना समाजामधून, नियंत्रणाखाली जंगलामधून, दरीखोरीतून पहाडांची पाहणी करून 1 वाघ पाळला, 2-3 वाघ पाळले गेले लहान. एकेकाळी एके दिवशी त्यांना अन्न पाणी सकाळी घालताना एका वाघाने त्यांच्या अंगावर झेप मारली आणि तानाजी मालुसरेंनी त्याच्या जबड्यामध्ये हात घालून त्याला फाडल्या गेला. ताकद होती म्हणून हिंदवी स्वराज्याची या ध्वनीचा आवाज जिजामातीच्या कानी गेला की मालुसऱ्या नावाच्या मुलांनी वाघ सिंह पाळून फाडल्या गेल्या. तेव्हा छत्रपतीला म्हणले, शिवबा बसू नको रे. का? तर मालुसऱ्या नावाचा मुलगा वाघ सिंह पाळल्यात, त्यांनी फाडले, तुझ्या फौजीत तो उपयोगी लागली. मग नियंत्रणाखाली जिजामातीच्या शब्दावरून शिवाजी महाराजांनी शोध यंत्रणा सुरू केली. चालला असताना अरण्यामधून तानाजींनी भले मोठी मुळी गाडी भरासारखी सरपंच डोक्यावर घेऊन भरधाव हा उमेदवार मुलगा पळत आहे. शिवाजी महाराजांनी विचार केला की हा मालुसरे मुलगा असावा, म्हणून जवळ गेला आणि हाक मारली, मालुसरे. म्हणली हो. काय? तर म्हणली 2 वाघ दिसले, एक अंगावर धावला, फाडला. म्हणला फौजेत फौजेत ज्यांचे किल्ले राजे त्यांचे मारा झोपवायचो नाही. मालुसऱ्यांना फौजेत घेतला. मालुसऱ्यांना 1000 लोक जखमी केले आणि किल्ला जिंकला की 1 फीट, तलवारीला 5 फीट आहे. 8 वर्षामध्ये तानाजी मालुसरेंनी 28 किल्ले जिंकल्या गेले. शत्रूच्या मित्रांच्या मुलांना मल्लयुद्ध मार्गदर्शन केलं आणि रस्ते, पाणी, देवालय याचे रक्षण करून शिवाजी महाराजांना कुठलीही आर्थिक कमी पडली तर हिंदवी स्वराज्यात वाघासारखी झेप घेऊन पूर्तता केली. म्हणून शेवटचा क्षण तानाजी मालुसरेचा बाबा कोंढाण्यावर आला. कोंढाण्यावर लहानपणी मुलांची लग्न होतात, समाजामधून रूढी आलेली असते. तेव्हा या लग्नाच्या सोहळ्याला घरादारांचा सगळ्या पाहुण्या रावळ्यांचा राजे जर आले आपल्या सोहळ्यामध्ये तर मालुसरेंच्या मुलाचं लग्न केवढ्या थाटामाटाने गगनामध्ये आनंद मावायचा नाही. असा विचार झाला. मग मालुसरेंनी काय केलं? निघाले आणि शिवाजी राजांका आले. आल्यावर आईसाहेबांना, शिवाजी राजांना, पाहुणे रावळ्यांना मुजरा ठोकला. ठोकल्यावर का आले? रायबाचं लग्न. मालुसरे तुम्ही थाटामाटाने तो सोहळा साजर करा, कारण मला येता येणार नाही, मी फार अडचणीत. का? हिंदवी स्वराज्यामध्ये आईसाहेबांना रात्री मी वचन दिलेले एकेकाळी की आईसाहेब अष्टमीच्या दिवशी मी जाऊन जातीने किल्ला जिंकीन आणि 9मीला त्या किल्ल्यावर कमलकुमारी देवल, पद्मशिला अशा मुलींना कैद करणारा बेबन आणि मगरदस्त होऊन कोंढाण्यावर वावरत आहे, तो किल्ला मी पहिला घेतला जाईन जातीने. या शब्दाला कधीही विसरणार नाही. जागृत आईसाहेबांनी बाळ शिवबा काय हे तोंडामध्ये साखरेचे खडे घालावेत असे तुझं वाक्य आहे. आईसाहेब ये अवधी नाही, ही माय भावानी उपासली. आणि मग तानाजींनी सांगितलं 10 गेली तर 10. मग तानाजी, सूर्याजी, शेलारमामा, निवडक मावळे पाठीमागचा भाग असतो. धर्मकाम करीत, हालचाली करीत, शोध घेत येऊन कोळीवाड्याच्या अंधाराशावर आले. त्या वेळेला त्या कोळीवाड्यातल्या खंडोजी नाईक मुख्य असे असतात, त्यांना ते गोंधळी मिळाले नाहीत आणि गोंधळाचा समारंभ टाईम होत आला. तानाजींनी आपली तेलकट बंडी अंगाला घातली, कावड्याच्या माळा, ढिमडी आणि
तुंतुन ढपडं मशाली पेटवली. तानाजी, सूर्याजी, शालार बाबा 2-4, 6-8-10 मावळे गोंधळी बनले आणि येऊन कोळीवाड्याला दाखल झाले. आणि खंडो इठ्या गोठ्या नावाचा मुलगा असतो, त्यांनी जाऊन आवाज नायकाला सांगितलं, नाईक गोंधळी आल्यात आपल्या वाड्याला, सांभाळाक ढमाळाक सांभाळाक ढांबळे बमाडाचे तांबाडाय. मग बरं झाले. खंडोजी नायकाला मुजरा केला, का गोंधळी आली, बरे झाले. आईच्या नवसाला आईचा नवस वेळ, आम्हाला बरी इठू गोंधळी म्हणतात, आम्ही गोंधळ घालतो. गेली संधी तर पुढच्या मुक्कामाला जायचं होतं, बरं तुमच्या आग्रहाने इथंच गोंधळ घालतो. मग तानाजी मालुसरेंनी गोंधळ जागर त्यांच्याकडून माहिती मिळवली. त्यांनी तो पाठीमागचा दोरनागिरीचा कडा असा लोंबकाळलेला दगड हत्तीच्या त्याच्या फटीमधून यशवंती नावाची घोरपड लावलेली यशवंती गारगार फिरत आहे. का फिरती? काळ आला म्हणून. तानाजी मालुसरेंनी सांगितलं, आता जर माघारी फिरली तर खंडोळी करी. मग ती चिटकली. म्हणून तानाजी वराला जोर टाकला. एकट्याने 350 ढहाल हात तुटल्या उचाळे. म्हणून जिजामातेचे वाक्य, अंधाराला घाबरत नाही आकाश घेऊन शाणी फौज तानाजी, ओ घेऊन शाणी फौज तानाजी, बंधू सूर्याजी, जोडी सुरांची आणि कसगतीला मामशेलार, सर्व सैन्याचा बहार फडफडे उद उद ग अंबाबाई, तुग जागरणाचे आय, फितुर करू नको लागण, उद्या भांड किल्लेदार येशीला काढली बाहेर, शापटाला बांधला तिच्या दोर, अर्धा गडसर जातीस का नाही गवर नाही तर हात सोलाला पाट तोंडाला, एक मागे एक किल्ले चढती, उद्या भांड किल्लेदार, तानाजीची उडवली ढाल, तानाजीचा उड आईशी वर्षाच्या म्हाताऱ्याने, उद्या भाडला पाडला धरणीला, पेटून गांज छत्रपतीला, शाहीर डिंबळे गातो जेरा राहदाची दी. हार हार जय भवानी, जय शिवाजी.